पहिली बातमी आहे ती पवार मोदींच्या सोबत जाणार या दिवसभर गाजलेल्या चर्चेच्या संदर्भातली। या संदर्भातली एक अत्यंत वेगळ्या स्वरूपाची माहिती समोर येते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये कुठलाही नवीन पक्ष येणार नाही, शरद पवारांचा गट फुटणार नाही आणि यामुळे दिवसभर जी चर्चा सुरू होती त्याला एक प्रकारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पूर्णविराम देण्याचा प्रयत्न झाला आहे। आपल्यासोबत पवार गटाचे नेता त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी जोडले गेलेले आहेत। अमोलजी, माझा आवाज आपल्याला येतोय? हा, येतोय। आत्ताच्या घडीला मुख्यमंत्री फडणवीसांकडून वक्तव्य आलेलं आहे की रालोआमध्ये कुठलाही नवा पक्ष येणार नाही, शरद पवार कोणत्याही प्रकारे काँग्रेसला सोडून मोदींसोबत येण्याची चर्चा योग्य नाही असं म्हटलं गेलंय। आपली प्रतिक्रिया? नाही, मी मग पण सांगितलं होतं की यावर सध्या मंथन आणि चर्चा सुरू आहे। पवार साहेबांच्या पक्षामध्ये दोन मतप्रवाह आहेत। एक मतप्रवाह म्हणतो आहे तिथेच आपण राहूया आणि योग्य वेळ आल्यानंतर आपण भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध निवडणूक लढवून जनतेतून निवडून येऊया, आणि दुसरा मतप्रवाह असा म्हणतो की आघाडीत जाणं सोयीस्कर आहे। अर्थातच ह्या चर्चा आहेत। आता प्रत्यक्ष जायचं का बाहेरून मदत करायचं? कारण आता मतदारसंघ पुनर्रचना विधेयक येणार आहे, संसदीय जे अधिवेशन होईल पावसाळी अधिवेशनामध्ये, आणि दुसरं महिला आरक्षणाचं विधेयक। त्यामध्ये एनडीएला सुद्धा 8 खासदारांची आवश्यकता आहे। पवार साहेबांच्याकडे 8 खासदार 10 आमदार आहेत, म्हणून या विषयावर त्यांची चाचपणी आणि चर्चा सुरू होती। स्वतः सुप्रियाताई तुमच्या चॅनलवर बोलताना बोलल्या की 21 वेळा त्यांची आणि विनोद तावडे साहेबांची भेट झाली। आता जयंत पाटील साहेबांची विनोद तावडे साहेबांची भेट झाल्याची एक माहिती मीडियाच्या समोरून आली। काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे साहेब बोलले होते, ऑफर आली तर विचार करू। पण जर मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं असेल तर त्यांनी या चर्चेवर पडदा पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसा जरी असला तर शेवटी पवार साहेबांची चर्चा ही एनडीएतील मुख्य जे कोणी घटक महत्वाचे नेते आहेत त्यामध्ये केंद्रामध्ये स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत, गृहमंत्री अमित शहा जी आहेत, शेवटी त्यांच्याशीच पवार साहेबांनी चर्चा केल्याची शक्यता नाकारता येत नाही। अमोलजी, आपण जोडलेले राहा। आपल्यासोबत विद्याताई चव्हाण जोडल्या गेलेल्या आहेत, पवार गटाच्या प्रवक्त्या आहेत त्या। विद्याताई, आत्ताच आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत, तुम्ही जे बोलणार आहात ते ऐकणार पण आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की पवारांच्या एका मनामध्ये मोदींसोबत जाणं हा मुद्दा आहे, दुसऱ्या बाजूला मोदींसोबत न जाणं हाही मुद्दा आहे। खरं काय चाललंय तुमच्या गटामध्ये? शरद पवार मोदींसोबत जाणार आहेत की नाहीत? विद्याताई? शरद पवार कधी मोदी साहेबांबरोबर जाण्याची शक्यता नाहीये, त्यामुळे त्या विषयावर आपण पुन्हा पुन्हा का चर्चा करतोय मला कळत नाही। उगाचच अशा अफवा पसरवल्या जातात की शरद पवार गट एनडीए बरोबर जाणार किंवा मोदींबरोबर जाणार किंवा भाजपबरोबर जाणार। एवढं आयुष्यभर शरद पवारांनी जे राजकारण केलं जे आमदारकी आहेत त्यांचा अंदाज हाच आहे की पवार साहेब कुठेही जाणार नाही, ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच राहतील आणि भाजप बरोबर जाण्याचा काही प्रश्न येत नाही। विद्याताई, आपण जो मुद्दा मांडताय त्यावर एक पटकन प्रतिक्रिया अमोल मिटकरींची येते, आपण जोडलेल्या राहा। अमोलजी, विद्याताईंचं म्हणणं आहे पवार मोदींसोबत जाण्याच्या चर्चा केवळ वल्गना आहेत, असं कधीही घडणार नाहीये। नाही, मी अगोदरच सांगितलं, विद्याताईंनी कदाचित ते ऐकलं नसेल की सध्या ह्या चर्चा आहेत, पण पवार साहेबांच्या पक्षामध्ये दोन मतप्रवाह आहेत। एक मतप्रवाह आपण त्यांच्या विरुद्ध फाईट करायची, दुसरा मतप्रवाह सत्तेमध्ये सहभागी होऊन आपण जनतेची कामं करायची, असे दोन मतप्रवाह आहेत। त्याच्यामुळे याच्यावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आहे आदरणीय पवार साहेबांनाच आहे। आणि पवार साहेब मला असं वाटते राज्यातल्या नेत्यांशी बोलल्यापेक्षा बोलतील तर केंद्रातल्या वरिष्ठ नेत्यांशीच बोलतील असं मला वाटतं, कारण साहेबांचं एकंदरीत संसदीय राजकारण पाहतात। त्यामुळे भविष्यात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षणाच्या विधेयकाला जर बाहेरून पाठिंबा देण्याचं काम साहेबांच्या खासदारांना पडलं तर तसा निर्णय पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अमोलजी, एक छोटा प्रश्न आपल्याला घेतो आणि मग आपल्या मुद्द्यांवर विद्याताईंना बोलतं करतो। पवारांच्या कुठल्या गटाला वाटतं की सत्तेत जावं? तो कोण घटक आहे? म्हणजे जयंत पाटलांना वाटतं सत्तेमध्ये जावं, सुप्रिया सुळेंना वाटतं सत्तेमध्ये जावं, कोणाला वाटतं? हे बघा, या पवार साहेबांच्या पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांच्या जर प्रतिक्रिया तुम्ही बघितल्या त्यामध्ये स्वतः आदरणीय सुप्रियाताईंनी म्हटलं की 21 वेळा मी तावडे साहेबांना भेटले, कारण ते एका कमिटीमध्ये काम करतात। आणि आज जयंत पाटील साहेब तावडे साहेबांना भेटल्याची पण चर्चा आहे। अर्थातच ते अधिकृत मी बघितलेलं नाही, पण ही पण चर्चा आहे। आणि काही दिवसांपूर्वी एक खासदार म्हणजे कोल्हे साहेब, अमोल कोल्हे साहेब पण बोलले होते का ऑफर आली तर आम्ही त्यावर विचार करू। आता असं आहे की हा एक जो प्रवाह आहे त्यांचा असं मत असू शकतं की आपण
जनतेला ह्या पण बोलल्या ताई, सुप्रियाताई स्वतः बोलल्या की भविष्यात सत्ता घ्यावी लागेल, असं पण त्यांचं स्टेटमेंट आहे. त्याच्यामुळे एक मतप्रवाह असा पण आहे. आणि रोहित पवार, आमदार रोहित पवार जे आहेत ते किंवा इतर काही आमदार असतील ते असं म्हणतात की नाही आपण आहोत तिथेच, सुनील भुसारा माजी आमदार वगैरे आहोत तिथेच, आपण समाधानी राहूया. पण सत्तेसोबत गेलं तर शहाणपण आहे असं काही मतप्रवाहाचा. अर्थातच मी त्या पक्षाचा प्रवक्ता नसल्यामुळे त्यातल्या आत काय आहे ते मला माहित नाही. पण ओरली मी जी चर्चा घेतलेली आहे, कानोसा घेतलेला आहे, त्याच्यामधून माझ्या तरी हाच निष्कर्ष आहे की साहेब एनडीएला सहकार्य करतील, बाहेरून करतील, प्रत्यक्ष नाही करणार पण बाहेरून करतील. पण त्या दोन्ही विधेयकांना समर्थन देण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे अमोलजी, आता या दोन्ही मुद्द्यांवर विद्याताईंकडे जाऊयात. विद्याताई, आपण ऐकलं असेल आपल्यामधला एक गट सत्तेत जायला फार उत्सुक आहे असं म्हटलं जातं, खरं आहे का? नाही, असं काही माझ्या तरी ऐकिवात नाहीये. अमोलजींना काय माहिती असेल वेगळी तर मला त्याची कल्पना नाहीये. परंतु माझी माहिती जिथपर्यंत आहे की या दोन विधेयकांना सपोर्ट करणं, त्यांना सपोर्ट करायची काही आवश्यकताच नाहीये ना. कारण महिलांना जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर ते 33% आरक्षण आहे त्या सद्य स्थितीमध्येच दिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला महिलांना वाटच द्यायचा नाहीये. म्हणजे ज्या वाढीव सीट्स होतील त्याच्यात आम्ही महिलांना देऊ, पण आता जे आहे ते देणार नाही. 50% आमची संख्या असताना आम्हाला ते आरक्षण दिलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही मतदार यांची पुनर्रचना करणार आणि मग मतदारसंघ वाढल्यानंतर महिलांना देणार. आम्हाला आता ज्या पुरुष आमच्या वाटणीच्या सीटा घेत आहेत त्यांच्यावर आम्हाला आरक्षण पाहिजे. त्याच्यानंतर आपण हे बघूया. म्हणजे महिला आरक्षणाचं गोंडस नाव दिलं जातं त्याला, परंतु तसं काही नाहीये. आम्ही आहोत तिथेच आम्ही राहणार आहोत आणि त्या महिला विधेयकासाठी आम्हाला तिथे फरफटत नेणं हे बरोबर नाही. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद अमोल मिटकरी, आपले आभार. आणि विद्याताई आपले पण.